सुभाष जावळे यांचा आंदोलन 7व्या दिवशी सुरू आहे आणि 7व्या दिवशी कुठेतरी आंदोलन या ठिकाणी रस्त्यावरती करण्यास आपल्याला पाहायला मिळते। शहरातील शिवाजी महाराजांचा जो पुतळा परिसर आहे या पुतळा परिसरात मराठा आंदोलक या ठिकाणी रस्त्यावरती अचानक उतरून या ठिकाणी रस्ता रोको केला आहे। अचानक झालेल्या रस्ता रोकोमुळे मोठ्या प्रमाणावर पोलीसही या ठिकाणी रस्त्यावर दाखल झालेले आहे। मात्र पूर्णपणे वाहतूक या ठिकाणी ठप्प झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नेमकं काय कारण आहे काय सांगाल? अचानक रस्ता रोको केला तुम्ही? 68 वर्षाचा व्यक्ती सुभाषदादा जावळे आज मरणाच्या दाढेत आहेत। जी मागणी आमच्या हक्काची आहे, मराठवाड्यातला मराठा समाज ओबीसी मध्ये जाण्यासाठी त्यांना अधिकार असताना सुद्धा, गॅजेट मध्ये नोंद असताना सुद्धा आम्हाला ओबीसी आरक्षणापासून वंचित ठेवण्यात जात आहे। ठीक आहे, ओबीसी आरक्षणाचा जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमचं हक्काचं ईडब्ल्यूएस आरक्षण आम्हाला पूर्व चालू ठेवावं। सह्याद्रीवर बैठक झाली होती, काही तोडगा निघाला नाही का? चंद्रकांत पाटीलने एवढीच सांगितलं की समाजातून आता ईडब्ल्यूएस ची मागणी होते, आम्ही विचार करू, दिलेलं आरक्षण रद्द करणं एवढं सोपं नाही। अरे तुम्हाला आम्ही एससीबीसी मधून मागितलंच नाही, तुम्ही काय म्हणता आम्हाला तुम्ही आरक्षण दिलं? आम्ही एससीबीसीतून मागितलं नाही, मग द्यायचं तर आम्हाला ओबीसीतून जाहीर करा, मग आम्हाला ईडब्ल्यूएसची आवश्यकता नाही। परंतु जोपर्यंत तुम्ही ओबीसीतून जाहीर करत नाहीत तोपर्यंत आमचं ईडब्ल्यूएस तुम्ही चालू ठेवलं पाहिजे। आमच्या 68 वर्षाच्या योद्ध्याला जर काही झालं तर या मराठवाड्यातल्या मंत्र्यांचं सांगणं आहे, घराच्या बाहेर फिरणे मुश्किल होईल। जसं सरकारनं आम्हाला मराठ्याला स्टेप बाय स्टेप उघडे केले ना, आम्ही आता एक तासाने आमच्या अंगावरले कपडे करून आम्ही उघडे या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी आहे, लाठीचार्ज करायचा आहे, खुशाल करा, गोळीबार करायचा आहे। आमचे छाते तुमच्या समोर आहेत, परंतु आज मराठी मागे हटणार नाहीत। आरक्षण घेऊनच आम्ही होतो। काय सांगत प्रशासकीय अधिकारी बोलायला आलं का? यांच्या अधिकारातच काही नाही असं ते स्पष्ट सांगतात। आणि बरोबर ज्या वेळेला नोकर भरती होती त्या वेळेला सरकारनं ईडब्ल्यूएस काढून घेतलं, एससीबीसी लागू केलं, ज्याच्यामुळे या ठिकाणी अनेक 617 वर ईडब्ल्यूएस एमबीबीएस साठी खताब आला यांनी केलेले काढून घेतलं आणि एससीबीसी चालू केलं। मागितलं नाही काय त्याला समाजाला उपासना दुर्लक्ष करतात। जरंगे यांना ऑक्सिजनवर ठेवलंय आणि समाजाला सुद्धा बळी घेण्याचं षडयंत्र या सरकारचं आहे। म्हणून आपण सर्व आता माघार नाही, काही झालं तरी आता माघार नाही। तर एकूणच 7 दिवस झाले, मात्र प्रशासन असो किंवा शासन स्तरावरून विचारणा करायला आलं नाही आणि त्यामुळेच कुठेतरी मराठा आंदोलक रस्त्यावरती करण्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सय्यद फिशरसह नजीर खान, टीव्ही 9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।